नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5 महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे 5 अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे ते समाज कल्याण विभाग यामध्ये एकूण 214 जागेची भरती निघालेली होती। जर तुम्ही यासाठी आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर आता याची अंतिम तारीख आहे पुन्हा वाढवून देण्यात आलेली असून 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाइन द्वारे भरू शकता। 15 डिसेंबर याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। अगोदर याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती, म्हणजे कालचीच होती, पण काल साइटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे याची अंतिम तारीख पुन्हा वाढवून देण्यात आलेली असून 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाइन द्वारे भरू शकता। तर बघा मित्रांनो, समाज कल्याण आयुक्त पुणे बघा अंतिम तारीख आता 15 डिसेंबर करण्यात आलेली आहे। 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाइन द्वारे भरू शकता। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर यामध्ये ग्रॅज्युएशनसाठी वेगळ्या पदांचा समावेश आहे। ठीक आहे, 15 डिसेंबर याची अंतिम तारीख झालेली आहे। दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यामध्ये वेगळ्या पदांची भरती निघालेली होती। तर यामध्ये कॅन्टीन मॅनेजर, ज्युनियर लॅब असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी, सीनियर क्लर्क स्टोअर, सायंटिफिक असिस्टंट, सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट तर यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश होता। जर तुम्ही या ठिकाणी एक्झाम दिलेली असेल तर तुमचा या ठिकाणी रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, संबंधित विद्यार्थ्यांनी आपला निकाल जो आहे हा चेक करून घ्यायची। ही जी साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही आपला जो निकाल आहे हा चेक करू शकता। ठीक आहे, नंतरची अपडेट आहे सातारा DCC बँक यामध्ये पिऊन आणि लिपिक या पदाची भरती निघालेली होती। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर तुमची ऑनलाईन परीक्षा ही 5 डिसेंबर ते 9 डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे। लक्षात ठेवायचं, 5 डिसेंबर ते 9 डिसेंबरच्या दरम्यान जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला असेल तर आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे। ठीक आहे, 5 डिसेंबर ते 9 डिसेंबरच्या दरम्यान तुमची केव्हा पण एक्झाम या ठिकाणी होऊ शकते। तर चौथी अपडेट आहे जर तुम्ही रेल्वेमध्ये LP साठी अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी एकूण अर्ज किती आलेले आहे हे जाहीर केलेल्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ही संख्या माहिती पडलेली आहे। टोटल 18,99,407 अर्ज इतके आलेले आहे। हे संपूर्ण अर्जाची संख्या आहे मित्रांनो। टोटल 18,99,407 अर्ज हे LP साठी आलेले आहे। तर पाचवी अपडेट आहे ते तुम्ही जर RPF मध्ये SI आणि कॉन्स्टेबल यासाठी अर्ज भरलेले असेल तर फक्त या ठिकाणी SI चे प्रवेशपत्र आलेले आहे। RPF कॉन्स्टेबलचे प्रवेशपत्र अजून यायचे आहे। RPF कॉन्स्टेबलचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे। फक्त RPF SI चेच प्रवेशपत्र आलेले आहे। RPF कॉन्स्टेबलचे प्रवेशपत्र यायचे आहे। उद्यापासून RPF SI ची परीक्षेला सुरुवात होणार आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे। ठीक आहे, तर 5 अपडेट खूप महत्त्वाचे होता। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।